आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेवर अखेर भाजपचा झेंडा फडकला. 54 वर्षे ज्या महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजप प्रयत्न करत होतं ते स्वप्न साकार झालं. हे स्वप्न साकार होत असलं तरी त्यामागे प्रचंड संघर्ष निश्चितपणे आहे. कुचेष्टा, अपमान, संघर्ष आणि आता थेट महापौर असा हा इतिहास. खरं तर कोल्हापुरात 40 वर्षापूर्वी भाजपची जी अवस्था होती ती अतिशय बिकट होती. हा भाजप म्हणजे वांगी बोळातला 4-5 जणांचा पक्ष, हीच त्याची एकूण कुचेष्टा. विगो कुलकर्णी असू दे, जगो कुलकर्णी, सुभाष ओरा, प्रद गणपुले, बाबुराव जाब शेट्टी, कैलासवासी डोईफोडे अशा काहींचा हा पक्ष रोज काही आंदोलनं करायची, आपलं मत व्यक्त करायचं, एवढंच त्यांचं काम. सत्ता हे त्यांच्या स्वप्नातही नव्हतं. फक्त चळवळ करायचं, भाजप वाढवायचा, संघाचं काम करायचं. पण हे सगळं करत असताना पुरोगामी कोल्हापुरात त्यांची कुचेष्टा मात्र निश्चित व्हायची. पण तिकडं दुर्लक्ष करत एक फळी काम करत राहिली आणि आज भाजपचा महापौर म्हणजे कोल्हापुरात भाजपचा झेंडा फडकला. भाजपच्या ताब्यात आज कोल्हापूर महापालिका गेली. पण 40 वर्षे जेव्हा आपण मागं बघतोय तेव्हा मात्र भाजपची अवस्था नेमकी काय होती हे लक्षात येईल. म्हणजे वांगी बोळातला 4-5 जणांचा पक्ष अशी कुचेष्टा निश्चितपणे व्हायची. पण तरीही काही जण काम करत राहायचे. त्यामध्ये कृष्णराव सोळंकी असू दे, बापूसाहेब तेंडुलकर, शंकरराव निकम, गोपाळराव माने, बाबा देसाई, प्राध्यापक विजय देसाई, ही एक टीम एकीकडे काम करत होती. तात्या तेंडुलकर, जय जोशी, नाना जरग असे काही जण दुसऱ्या फळीत पण निश्चितपणे काम करत होते. त्याबरोबरच आणखी अनेकांची नावं इथं घेता येतील जे भाजप कोल्हापुरात रुजावा म्हणून काम करत होते. त्यामध्ये धनंजय माने असतील, कृष्णा कांबळे, श्याम दातार, वसंत राऊत, बाळासाहेब काटकर, रामभाऊ खाडे, शामराव मांगलेकर, अण्णा मेहते, विष्णू सांगलीकर, विजयाताई शिंदे, जग कुलकर्णी असे एक ना अनेक संघाचं काम करत करत भाजप ही कोल्हापुरात रुळावा, वाढावा यासाठी ही माणसं प्रयत्न करत होती. बाबा इंदुरकर, महेश जाधव, राहुल चिकोडे, विजय जाधव ही पण फळी गेल्या 30-35 वर्षापूर्वीपासून कामाला सुरुवात केली. त्यामुळे प्रत्येक जण पक्ष वाढावा नव्हे तर पक्ष टिकावा आहे थोडे तरी वाढावा प्रयत्न करते. धारवाडचा सुप्रसिद्ध बिग मिश्रा पेढा आता आपल्या कोल्हापुरात उपलब्ध होत आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य शुभारंभ होतोय बिग मिश्रा पेढा फॅक्टरी आउटलेटचा. 150 वर्षांची परंपरा असलेल्या धारवाडच्या सुप्रसिद्ध बिग मिश्रा पेढाचे नवे दालन कोल्हापुरात सुरू होत आहे. रामस्नेह अपार्टमेंट, बालाजी गार्डन जवळ, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे. जरूर भेट द्या. धारवाडचा सुप्रसिद्ध बिग मिश्रा पेढा कोल्हापुरात. सुभाष ओरा नगरसेवक झाले आणि पक्षाचं नाव कोल्हापुरात माहीत झालं. त्यानंतर RD पाटील कमळ चिन्हावर पहिल्यांदा निवडून आले आणि भाजपचा पहिला प्रवेश महापालिकेत कमळ चिन्हावर झाला. नाना जरग निवडून आले, अश्विनी आष्टेकर आल्या. पण हे सगळं आकडेवारी 1 किंवा 2 अशीच असायची. विधानसभेला, लोकसभेला लढायला भाजपकडं उमेदवार नसायचे. त्यामुळं प्रत्येक वेळी उसना उमेदवार घ्यायचा आणि लढायचा. कोल्हापूर आणि इचलकरंजी असे 2 मतदारसंघ. इचलकरंजी कायम भाजपच्या वाटेला, पण तिथं कायम कोणतरी उसना उमेदवारच लढायचा. एकदा सुभाष ओराड लढले, गणपतराव सरनोबत लढले, पण अनेकदा उसना उमेदवार हेच त्यांचं. आणि महापालिकेत सुद्धा तीच अवस्था, विधानसभेला सुद्धा तीच अवस्था होती. महापालिकेत तेव्हा शिवसेना आणि भाजप युती असायची. सेना सगळ्या जागा घ्यायच्या,
काही किरकोळ जागा भाजपला द्यायचं म्हणजे फरफटत भाजप सेनेच्या मागं जायची तेव्हा परिस्थिती होती. पण हे सगळं चित्र बदललं कधी? जेव्हा चंद्रकांत दादा आमदार झाले तेव्हा आणि 2014ला मंत्री झाले तेव्हा मात्र हे चित्र सारं बदललं. महत्त्वाची खाती दादांच्याकडे आली आणि कोल्हापुरात एकदम कमळ फुलाला सुरुवात झाली. अनेकांनी प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या प्रवेशानंतर मात्र या एकूणच भाजपला आणखी ताकद निश्चितपणे मिळाली. एकेकाळी चहा बिस्किटावर आंदोलन करणारा पक्ष आज सत्तेवर आला. एकेकाळी ज्या पक्षाची हिनवणी होत होती, हेटाळणी होत होती, तोच पक्ष आज महापालिकेत आपला झेंडा फडकवला. आज त्याची सुसज्ज कार्यालय आहे, 3 आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, सहकारी अनेक संस्था ताब्यात आहेत, जे बँका आहेत, कारखाने आहेत, गोकुळमध्ये सत्ता आहे, जिल्हा बँकेत सत्तेवर आहेत. म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडं भाजप सत्तास्थानी निश्चितपणे आहे. महापालिका आता ताब्यात घेतली. इचलकरंजी महापालिका ताब्यात आलेली आहे. नगरपालिकेत अनेक ठिकाणी भाजप सत्तेवर आहे. जिल्हा परिषद सुद्धा सत्ता एकेकाळ मिळवली. भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकच की एकेकाळी भाजपची अवस्था आणि आज भाजपची अवस्था एकदम भक्कम. कोल्हापूर हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला, त्यानंतर तो काँग्रेसचा बालेकिल्ला झाला आणि आता काँग्रेसचा बालेकिल्ला सरकतोय हळूहळू भाजपचा बालेकिल्ला म्हणून. कारण काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला हरवणं, त्यांच्याकडनं सत्ता काढून घेणं शक्य नव्हतं, पण ते अशक्य ते शक्य भाजपनं करून दाखवलं. खरं तर 2015 ते 20 या काळातच भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली असती, पण शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे शेवटपर्यंत भाजप आणि ताराणी आघाडीचा महापौर होऊ शकला नाही. आता मात्र शिवसेनेला सोबत घेऊन, जनसुराजला सोबत घेऊन भाजपनं एक हाती सत्ता घेतलेली आहे. युतीनं एक हाती सत्ता घेतलेली आहे. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, याशिवाय महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह अनेकांनी महापालिका निवडणुकीत जी फिल्डिंग लावली त्याचा निश्चितपणे उपयोग झाला. या सगळ्यांचं नेतृत्व चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आणि भाजपचं कमळ कोल्हापुरात निश्चितपणे या संघर्षानं फुललेलं आहे. यापुढं आव्हानं अनेक आहेत भाजपसमोर. कारण केंद्रातून निधी आणतो, राज्यातून निधी आणतो असा शब्द दिलेला आहे. तो शब्द पुरा करण्याची आता ही पुढची वेळ आहे. एक काळ कुचेष्टाची होती, आज तुमच्याकडे महापौर पद आहे आणि या पदाचा वापर कोल्हापूरच्या विकासासाठी व्हावा हीच सर्वसामान्य कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.